ओबीसीचे नेते आहेत आणि भुजबळांचा एवढा अपमान होत असेल आणि या मंत्रिमंडळातला एकही मंत्री अगदी त्यांचे नेते देखील शांत असतील, तो ओबीसींबद्दल त्यांना किती प्रेम आहे त्याच्यातनं दिसतंय. एक चकार शब्द आला नाही कोणाच्या तोंडातनं. भुजबळ एकटेच बोलले. पण एकंदरीतच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटवण्यात या सरकारला यश आलेलं आहे. मिळायची भानगड हारत ताटातलं हिसकावून घ्यायला लागलेत, अंगावरची कापडं काढून झालेत. आणि डोंगराच्या पल्याड एक शहर आहे, त्या शहरामध्ये बंगलो आहे, हवेली आहे आणि तिथं तुम्हाला मलमलचं कापड आहे. जे कुणी बघितलं नाही, त्याचा रंग कसला आहे माहिती नाही, त्याचं माप आम्हाला बसतंय का नाही माहिती नाही, तोपर्यंत तुम्ही आमच्या अंगावरची आमची लंगोटी काढून घ्यायला लागलाय. माझ्या सगळ्या ओबीसी भटक्या बांधवांना माझी विनंती आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या पंचायत राज मधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपलं ताटातलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण वाचवूया. पुढील काळात तुम्ही आपण म्हणताय पवारांनी आमच्या 4 पिढ्या ज्या आहेत त्या पवारांनी संपवल्या, शोषण केलं. त्याच पवारांच्या स्टेजवरून जितेंद्र आव्हाड जे आहेत ते ओबीसीच्या. अरे जितेंद्र आव्हाड बच्चा आहे, वाघाचा बच्चा आहे. सांगितलं त्यांनी ओबीसी आरक्षणाचं तत्व. खाली माना घालून बसले होते अजितदादा पवार, आपलं शरदचंद्रजी पवारांचे आमदार खासदार नेते अशी बैठक करत होते. काय बोलतोय हे, काय बोलतोय हे, काय बोलतोय हे तुम्ही पुढील. अरे बचना आमचं आणि जितेंद्र आव्हाडांचं भलेही पटत नसेल, भलेही आम्ही एकमेकाला बोलत नसेल, पण ओबीसीचा वाघ आहे. अरे सक्षम सलगर नाही आमचं जुळत, त्या पवारांबरोबर आहेत म्हणून आम्हाला पटत नाही त्यांचं, पण बोलली ना ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. मग उद्या पंकजाताई बोलतायत, माननीय छगनरावजी भुजबळ बोलतायत, एक माणसं बोलायला लागलेत आणि आम्ही 18 पगड जातीचे लोक जर एक झालो ना तर मग मात्र सगळीच बोलायला लागतील. आमच्यातली एकदा दिसली. तुमच्या आंदोलनाचं हे यश म्हणावं लागेल का, कारण तुम्ही एकाकी झुंज देता. हे बघा आता मी जर यश म्हणलं तर तुम्ही उद्या म्हणणार बघा. त्यामुळं आम्ही एक आंदोलक आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांचा, मल्हारराव होळकर यशवंतराव होळकरांच्या तत्वांचा, गाडगे बाबांचा मवाळ विचार सांगणारा आणि सगळ्या आमच्या 18 पगड जातीतल्या महामानवांचं आता 400 महामानव आहेत. कधी कधी 2 नावं मागे येतात, 2 नावं पुढे जातात, कधी पुढे येतात कधी पुढे. अरे गोरा कुंभार आहे, आमची चोखामेळा आहे, आमची संत जनाबाई आहे. हा महाराष्ट्र आहे, हे समतेचं तत्व आहे आणि आमच्या महामानवांचे विचार, आमचा महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे आम्ही महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना दाखवून देतो. बीडमध्ये मोर्चा झाला, या बीडच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की वंजारा आणि बंजारा हे एकच आहे. त्यावरून बंजारा समाजातील लोकांनी थोडासा नाराजी व्यक्त केलेली आहे. पण मग हे प्रत्यक्षात हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या संघटना बनवता आल्या असत्या ना, जातीवरनं आरक्षण देता आलं असतं ना. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट निर्माण नाही केली, क्लास निर्माण केला, क्लास. त्यामुळं जातीमध्ये भांडू नका दादा हो. तुमच्या भांडणामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी तालुक्याच्या ठिकाणी हजार कोटी रुपयाची माया गोळा केली. सत्तेमधनं पैसा आणि पैशामधनं सत्ता आणि तुमचं पुन्हा आरक्षण गेलं बेपत्ता. ओबीसी समाज फुटून यासाठी तुमचं काय संकल्पना आहे? सगळ्या लोकांना एकत्र आणणार. जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा.